हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही आता भगवद्गीतेचे 15 अध्याय जावनु आता 16 अध्यायांतू प्रारंभांतसची. या 16 अध्यायाचे नाव दैवासुर संपद विभाग योग म्हूण. हाजे फुडलो अध्याय पुरुषोत्तम योगांतू आम्ही पळयली कसले म्हळ्यार सगळे जगत्यांतू अंतर्यामी जावन आसूचो परमात्मो तो जाल्यार जगत्या दुखून भिन्न आनी हांगाचे या जगत्ये या जगत्या आसूचे सर्व जीवादी जगत जन्मादी कर्त्र म्हणटात ताका. तशी सर्व जीवादी काही कारण जालो तसलो तो देवूची पुरुषोत्तमूची विंगड कोणेय न्ही आनी तागेल्या पशी वैरी म्हळ्यार कोणेय नाची. ताका नाश ना अव्यय तो हे पुराय कोणाक कळटकी जेवो तागेलेक यथार्थ ज्ञान ते मोक्षाक एक साधना मार्ग म्हूण येता. यथार्थ ज्ञान पावचें म्हूण येत म्हूण आमी न्ही स्वयं पुरुषोत्तम परमात्मो कृष्णानची तागेले सखा तागेलो प्रितीचो तागेलो भक्त जावन आशिल्लो अर्जुनाक सांगिल्लें. जाल्यार तेवूय सांगता तो कसले म्हळ्यार मिथ्या ज्ञानी जन अज्ञानी जन कितलेय प्रयत्न पावोवची तांणी परमात्माले दर्शन घेवचें जायना. म्हळ्यार परमात्माक प्रत्यक्ष अनुभव करचो तांकां जायना म्हण तरी आमकां कालचे ते 15 अध्यायांत कसलो कळटा म्हळ्यार परमात्मालें ज्ञान आमकां मोक्षाक साधक जाल्यार मिथ्या ज्ञान म्हणटा पळय बाधक ते मोक्षाक बाधक जावन आसता. तशी सुरवेचे पुरुषोत्तमाले ज्ञान म्हणजे पळय ते देवलक्षण देवतेंक प्रयत्न करून तांणी पावची ते आनीक आसुरी लक्षण म्हूण सांगून आजे मागशी अध्यायांतू म्हळ्यार 15 अध्यायांतू अर्जुनाक अनघा म्हणालो भारता म्हणालो म्हळ्यार अनघ जाल्यार अनघ म्हळ्यार पाप रहित जावका आनी भक्ती भरीत जावका तदना परमात्माक साक्षात्कार करूं जाता म्हळें एक संदेश ताणें दिले. आतां 16 अध्यायांतू परमात्माल साधन कोरका जाल्यार जावका जाल्ले गूण आनी साधनेक अड्डी जावची कसले गूण हे पुराय तो सांगता. आक्काची कृष्णान दैवी गुण आनी आसुरी गुण म्हूण म्हणचे. दैवी स्वभाव म्हणलें हें देवतेंगे लक्षण म्हूण जालें हें ज्ञान दिता. आसुरी स्वभाव आसुरांगे लक्षण हे ज्ञान दिना मिथ्या ज्ञानी करून घालता आमकां. तशी दैवी गुण आमी तसले हे सुलभ जावन अर्थ जेवचे विशय कसले म्हळ्यार दैवी गुण जिवनांत अळवडसून घेवका तदन ज्ञान पावचें जाता विना आसुरी स्वभाव अळवडसून घेवचे नज ताजेन आमी अज्ञानी जाताची म्हूण मिथ्यावादी जाताची म्हूण कळ्ळें. तरी दैवी गुण म्हळ्यार खंयचे म्हण आमकां कळका न्हय ते अळवडसून घेवका जाल्यार सुरवे खंयची गुण ते पुराय म्हूण आमकां कळका. आनी केन्नाय कसो म्हळ्यार दोनी चॉयस आसा आमगेल्या द्राक कृष्णान सांगिल्ले बरी कसो न्ही दैवी गुण चड करून घेवन दैवी संपत वाडोवन घेवची आनी आसुरी संपतान तूं लोळ नासूचें खंयची जायत म्हूण म्हणलेलें आमीची निर्धार करून घेवका. आमकां उजवाड जाय की काळोख जाय ज्ञान जाय की अज्ञानी जाल्यार जाता हे पुराय आमीची आलोचना करून घेवका आमगेले निर्धार ते कोणेय जाल्यार तशीची वाट आतां हें खंयचेक गुतनातील गांवाचें आमकां अमके जाग्यार वचुका खंयची वाट आतां पळय गुगल मॅप न्ही म्हूण आसा नाजाल्यार आमी फुडें कोणालें की वाट निमगीतली म्हूण लिखया गुगल मॅपय आमकां 2-3 वाट दाखोवच्या पुरो तेदन तांणी पळय अंचाण वचची हे तुमके अमके कडेन सकड वचून वचचें हे स्ट्रेट रोड ಸ್ವಲ್ಪ वेळ जाता तशी पुराय सांगू पुरोची कळ्ळें जाल्यार आमी आड रोडार वचची की स्ट्रेट रोडार वचची की बग्गी पावका म्हूण गोतनातील वाट सोदूच की जेवो हळू पावल्यार वोड न्ही म्हूण सांगून सिधा मार्ग सोदूच की हे पुराय आमगेले निर्धारा पडलेले न्हय
तांणी आमकां मार्ग मांद्र सांगताची. तशीच कृष्णूय तशीच हांगा आमकां ज्ञाना वाटेक अज्ञाना वाटेक मोक्ष साधक मार्गो एक मोक्षा बाधक जल एक मार्गो. तो दोन्ही ह्या अध्यायांत आमकां कृष्ण सांगतरस आमी खंयचो मार्ग जावका ते एक सिलेक्शन करचें आमीचे आमगेले निर्धारा सोडलेले. हाका प्रारब्धय कारण जाता आमगेले खंयची निर्धाराकय आमगेले प्रारब्ध कारण जाता तेजेले खंडीत. तशी हांगा आतां कृष्णान आमकां दोन्ही वाट सांगला. एक ज्ञाना वाट मोक्ष साधक मार्ग आनीक मिथ्या ज्ञाना वाट ती मोक्ष बाधक मार्ग. तांतू दोन्हीचेय वाट कशी आस आनी त्या वाटेर वतलजन कशी आसूं का हें तांगेले नडवळीक कशी आसता हें पुऱ्या ह्या अध्यायांत कृष्णान विवरसिलां म्हण लेखयत. मनशालांतू दोन गुणय नावे चांगय आस वायटय आस. तांतूय दैवी आस आसुरी आस. जाल्यार तो मनुष्य दैवी गुण संपन्न की आसुरी गुण संपन्न म्हूण तो तागेलो स्वभाव दैवी की आसुरी की म्हूण मनशाक ते दोन्ही गुणाचे लेवल म्हणटा पळय मट्ट लेवल आमगेले आंगांतू खंयच्याचे लेवल चड आस खंयच्याचे लेवल उण आस हाजे वयर निर्धार जावन आसता. एक मनशालांतू दैवी गुण आसूंक ह्या अध्यायांत कृष्णान 26 गुण दिला. ते 26 गुणय आसता की ना की जाल्यार एक पंचगुण आसल्यार वरलेले आसुरी गुणाचे वयर आसवे तशें जाल्यार दैवी दिकडे वता म्हूण सांगयत मनशान. तेची एक दोन्ही दैवी गुण आसून आसुरी गुण चड आसवे त्या वेळा तो मिथ्या ज्ञानादी कडेन वता म्हूण लेख. तशी दैवी संपत्ताचे न्ही आसुरी संपत्ताचे लेवल मट्ट आमगेल्या जिवनान आमगेले देहांत कितले आस त्या वाटेर आमी वताची. तशी आनीक कसं न्ही म्हळ्यार एक वाट दोनी वाट आसूची म्हूण जाल्लें ह्या अध्यायांत. मनशा आसूची दोनी वाट एक परमात्माले वची एक परमात्माले फाटी घालून वची. एक परमात्मा लागीं व्हरता एक परमात्माला देखून कितली दूर जाता तितली दूर व्हरता ती वाट आमकां. एक ज्ञाना वाट आनी वापस जन्मा येवच्या जायना ना तितले सलीक यद्गतवान निवर्तन्ती म्हूण म्हणलां परमात्मान त्या लोका व्हरता. आनीक अज्ञाना वाट पुनः पुनः आवर्तन जेवचें पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम म्हूण म्हणलेलें. आनीक वपास जन्मा येवची तसले एक लोकाक व्हरता. तशीच आतां परमात्मान हे अध्यायांत सुरवेक दैवी गुण म्हळ्यार कसले म्हूण सांगला तें पळया आमी परमात्माले वचका जाल्ले वाटेरी आसूचे 26 गुण 26 गुण दैवी गुण म्हूण म्हणटा कृष्ण. हाची चिंतन सुरवेक करया. पळय सुरवेकय कृष्णान आसुरी गुण सांगनी इतक आमी दैवी गुण संपन्न जावका. केन्नाय कसले शिकयतना सुरवे शिकयले गट्टे मना व्हरता मागीर शिकिल्स पळय ते विसरतर वता माजवतर वता. ताजे खातीर केन्नाय सुरवेचे प्रयत्न जिवनांत खंयचेय ते सुरवे प्रयत्न उडगास व्हरचे. ताजे खातीर कृष्ण हांगा सुरवे दैवी गुणां सांगता. इतक म्हळ्यार सुरवे तुमी दैवी गुण कसो म्हूण मना व्हरची ते अळवडसूचे प्रयत्न करची मागीर आसुरी संपत कसो म्हूण पळया म्हूण सांगता. जाल्यार आमी दैवी गुणादी कडेन वता की ना ते आमगेले वैरी सोडलेले. जाल्यार आतां परमात्मा ते 26 दैवी गुण कसो म्हूण सांगता पळयाची. अभयं सत्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायः तप आर्चवम् अहिंसा सत्यमक्रोधः त्यागः शान्तिरपैशुनं दयाभूतेष्वलोलुप्तं मार्दवं ह्रीरचापलं तेजक्षमाद्रथिः शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत. परमात्मा सांगतरस अभयम एक गुण अभय आनीक सत्व संशुद्धी मागीर व्यवस्थिती ज्ञानयोगः मागीर दान दम यज्ञ स्वाध्याय तप आर्जव. अनेक श्लोकांत अहिंसा सत्यम
अक्रोधः सत्यम एक गुण, अक्रोधः एक गुण, त्यागः त्यागः या एक गुण, शांतिः या एक गुण, अपैशुनम शांतिः अपैशुनम शांतिरपैशुनम शांती अपैशुन अपैशुन म्हणले गुण, दया आणि दया एक गुण जाले, भूतेषु भूतेषु दया पळय एक गुण जाता, दया खंयच्यान तूं भूतेषु प्राणी दया म्हण जालें, आनीक भूतेषु अलोलुप्तम ते भूतेष्वलोलुप्तम म्हणला, दया भूतेषु एक गुण, अलोलुप्तम अन्य गुण, मार्दवम मार्दवम ते आर्जवम या मार्दवम, ह्रीही ह्रीरचापलम म्हण असते, ह्रीही ह्रीही एक गुण, अचापलम ये विंगड गुण, मागिरी तेज क्षमा धृती शौच अद्रोह न अतिमानित्व ये संपदम दैवीं भवन्ति ये दैवी संपत्तु अभिजातस्य भारत दैवीं अभिजातस्य भारत म्हणले, म्हणल्यार दैवी संपत्तू आशिलो दैवीं अभिजातस्य जन्मा येतनाची दैवी संपत्तो घेवन आयलो, तागेलान तूं इतले पुरे गुण दिसता, दैवीं अभिजातस्य दैवी संपत्तू घेवन आयलो म्हण म्हळेलो अर्थ येता तांतू, तागेलान तूं इतली दैवी गुण दिसू का म्हण म्हणटा, खंयचे अभयम भय दिसना नशी रावचे, भय जायना नशी रावचे, सत्व संशुद्धी शुद्ध जावनशील मन, व्यवस्थिती ज्ञानयोग ज्ञानाचे वट्टेरी ज्ञान मार्गान तूं चंद रितीर वचचे, मागीर दानम दान दिवचे, दमश्च इंद्रिय निग्रह, यज्ञश्च सर्व देवांगेल उपासना यज्ञ मुखांतर करचे, स्वाध्याय स्वाध्याय अध्ययन करचे, तपः तपस्सु तपस्सु म्हण तपन जावचे परमात्मा विशयान तो तपन तपन म्हळ्यार कसले एक परमात्मा आमकां जावका म्हळ्यार आमी खंयची रिती रे, तप म्हळ्यार देहदंडन म्हणून लेखू येता, आर्जवम आर्जवम नेर व्यवहार म्हणटा आपले, आर्जवम म्हणजे ताका आर्जव म्हणच्याक कसले एद्रा एक मागशेक ना, नेर व्यवहार स्वच्छ मन आर्जवम, मनांत कळंक कसल्या मांत्र आमी चुकोवन घेवच्या पळोवचे, कळंक ना नतल्यार आमगेल व्यवहार भारी नेर असता, तशी हांगा हिरी हे आर्जवम, अहिंसा हिंसा दिना अशें रावचे, दुख्खय ना अशें रावचे, हिंसा म्हळ्यार दैहिक हिंसे जावका म्हणना, मानसीक हिंसय हिंसे म्हणून घेता, तशें ते दोनी करना अशें रावचे, सत्यम सत्य सांगचे, अक्रोध कोप नाश रावचो, त्याग त्याग पुरे मक्का मिगेल कतीर म्हळ्यार भावन सोणू, त्याग बुद्धी असचे पुरे त्याग, सुख इंद्रिय सुख प्रति एक परमात्माल कतीर त्याग करचे, हे त्याग बुद्धी म्हणटा, शांती ही पळय त्याग आशिल्ले कडेन शांती केन्नाय आसता, अशांत मन केदो ना म्हळ्यार जायी 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 म्हूण दिसल्यार अशांत मन, पुरो 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 म्हूण दिसल्यार शांती मनाक, तशी मागीर अपैशुनम म्हणलें, अपैशुनम अपैशुनम म्हळ्यार कसं न्ही केन्ना केलो जनाक असते ಚಾಡಿ ಸಂತೋರು ಸುಚೆ ಪುರಂದರದಾಸ ಅಂತಾಜಿ ಕತಿರನು ಮಳೆಲೆ ಚಾಡಿ ಹೇಳಲು ಬೇಡ ನಾಲಿಗೆ ನಿನ್ನ ಹೀನ ಬುದ್ಧಿಯ ನೀಚ ಬುದ್ಧಿಯ ಬಿಡು नालिगे म्हण आमकां जीब कसले दिल्लेले म्हळ्यार परमात्माला आराधना करचे आमी दुसऱ्याला चाडी सांगच्यान तुची ते आमी जीब आमगेले वायट करून घेताची म्हूण सांगून तशी तेज 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 म्हळ्यार तेजसू म्हणटाचे आमी कळ्ळें तशी आनी तेजसू ओजसू म्हळ्यार एक मनशा पळयतना तेज तोंडार आस दैवी संपत आसल्यार ते आसता क्षमा क्षमा गुण आसता तांगेले धृती खंयच्याकय भिनाची शौचम बाह्य अंतर दोन्ही शुद्ध आसता अद्रोह अद्रोह कोणाकय तांणी द्रोह करनाची न अतिमानित्व तांकां कसले जंब दर्प असल कसले ना आवय कोड मनीस कसले ना 100 इंतू 100 जावन वचताची शिवाय दंत 100 इंतू अम्माक एकल्याक विंगड बसोका ओड सन्मान करता ते प्रयना ते हे पुरे गुण दैवीम अभिजातस्य संपदम भवन्ति इतली गुण ते दैवी गुण म्हणलेल्या लागी आसता दैवी गुणाचो म्हणलेल्या लागी आसता हे प्रदैवी संपत्तो म्हणून परमात्मान सांगले आतां इतले आमी
पळितना आमकांय म्हणत 12 अध्यायांतूय परमात्मान असल विशय सांगला. तसलं हे संपत्तूय वय आनी कसं गुण म्हणचे आमी हाका सद्गुण म्हणचे. सद्गुण दुर्गुण नाही आहे पुराय सद्गुणाची पुरे आता सामान्य अर्थ सांगतना आमकां कळटा हे सद्गुण म्हणून. आमगे लंगांत अशें काही पुरी आहे अशें काही पुरो जन्मा येतना आसच्या पुरो जाल्यार आमकां ते गुर्तीसूच्या कोळका वृद्धी करून घेवच्या कोळका हे गुणपरेचे अंगगुण हेंच आमी वृद्धी करून घेवया म्हूण दिसता. आनी दैवी संपत्त जावका म्हणून कोणाल मनांतच कोण परमात्मा पावका म्हणून सांगून लेखता ताणें तागेल्याक हे दैवी संपत्तांत कितले गुण आसा ते सुरवे पळोवन घेवका ते वृद्धी करून घेवका आनी नातील गुण खंयचे आसा ते जिवनांत रुडसून घेवका नातील गुणय वापरचे पळोवका. तशी आतां ह्या गुणाचें एक विशेश विश्लेशण पळोवया तर आमकां कळटा हे गुण रुडसून घेवच्याक कितले सुलभ कितले कश्ट म्हणून म्हणलेले. तशी सुरवेक परमात्मान अभय म्हणून म्हणलें. सुरवेचे गुण अभय इत्याक अध्यात्म साधन कोरका परमात्माक पावची वाटेर वचुका म्हूण लेखतल जनाक सुरवे जावका जिल्ल्याल गुण ये अध्यात्म जेव्हा भगवंताले एक साधन करची प्राप्त करून घेवची साधन करचें ते हेडी जन म्हणटा पळय बिजुडे हेडी कबड्स म्हणटा पळय तांकां पुराय साध्य ना. आमी भागवतांत ध्रुवाल काणी पळया त्या ध्रुवाक बरें 5 वर्स तो तागेले पाचयेन तूं अन्नाल पाय्यार बसच्या तुमी पडटा जन्मा येवका आशिल्लें म्हणटा वचून तूं आम्माल्या निमगीता ती बई म्हूण म्हणटा तशें रे हांव कसल कोरका आमी अन्नाल पाय्यार बैसुका म्हूण आशा म्हाका कसल कोरका पळयना ते तूं देवाल्या गी निमगुका म्हणटा ती देवाला निमगुची कशी म्हणटा तूं तपस्या वचुका म्हणटा पळय कसली एक आम्म पळती चेडा एक आंग वाटेर वच्चाक चेडाल वयरची मोह सोडली आम्म ती वय बाय नानतले कोणेय रान्ना वस म्हणटा आम्मी चेरडान समज इतला वचून कसले दोनी कोरबे वापरलो हाडू सांगल्यार त्या चेरडाक वतन डायरेक्शन दिताची पय्या पंदा पळय एकडे तेकडे पळय कसले आसत जाग्रते कांटो लागत अनेक जायत कितले इन्स्ट्रक्शन्स कितले सकडी आमगेले तोंडा दुखून जागृत येत त्या चेरडा ही कसले माय मोहनानशी सीदा रन्न पेटयती इत्याक तागेल बरेपणा खातीर ताणें केल्ली पळय वचून कितली धैर्य त्या चेरडाक 5 वर्साचे चेरडाक चमकल वतना तागेल धक्का ते जन्मा दुखून येयले पूर्व जन्मान तुलते तितली धैर्य येवका जाल्यार एक जन्मान तो साध्य ना कितकी जन्मा साधन ओट्टू जावन मुखार सून वची ती प्रति जन्मान तो तशी तो रान्ना बाई सरलो की नारद मेळ्ळीची ताका नारद ताका कितली भिवोच्या जाता तागेलें मन कशें आसत इत्याक भिवोच्याक नाका तुका अशी तशी म्हूण धांवडाच्या न्हय ते तागेल मन परमात्मा जाई म्हणलेले विचारान तूं कितली दृढ आसता म्हणून पळोवच्याक नारदाले एक प्रयत्न ते परीक्षिती नारदाले तांणी सांगताची सुलभना रानते क्रूर मृगस्ता तू चांचल्लो इतली प्रायर तू वा चंदकोन खावनू जेवनू आम्माल वटू चंदकोन आम्माल पायर नी दोन सका जाल्यार प्राय तू गेली तुका कसला ये तपस्या न्हू तर बस अन्नाल पायर बैशा जायनातलं इत्ते आम्माल वटू असू येत नव्हे अरमनेन तू हसू येत नव्हे सुखार असू येत नव्हे हे पुराय नारदू सांगता जाल्यार त्या चेल्ल्याक एक मन कसं म्हळ्यार परमात्माले वच्चू का आनी म्हाका आम्ही अन्नाल वटू मोगोनच तशी वर्दी म्हूण म्हणका एक आशी ती बालक ध्रुवाक वयवे तागेल ते दृढ मन ताका कितली धैर्य दिता म्हळ्यार त्या रन्ना वाटे एकलो आमकां पळोवचें सुलभ सिनेमान तूं ध्रुवान वचून एक रुखा पंदा बैसून तपस्या करचे ते बारी चंद रुखाचे एकडे तेकडे पुरे चंद चंद पार्क कशी ಸ್ವಲ್ಪ जड्डनी दवरताची आनी ते बसच्याकूय पुटू वचता चंद रुखू तागेल तपस्यो ते हांगा भागवतान तूं 6-7 म्हयने ताण दृढ तपस्या केल्ले म्हणस थंय आमकां दाखोवचे 6 निमिशय ना न्हय फिल्मांत तशें जावन आमकां बारी सुलभ दिता वचून रुखा पंदा बसचें तपस्या करचें जाल्यार सम वास्तविकता आलोचना केल्यार 6 म्हयनो तो कठीण तपस्या करता त्यावेळी नारदान सांगिले देबाल रूप ध्यान करता मनान तूं ध्यान सिद्धी जावच्याक आमकां वर्ष वचप प्रो जाल्यार त्या चेडा तितले बग्गी ध्यान सिद्धी जाल्ली कसल्याक 6 म्हयने निरंतर तपस्या करची तसल ध्यान सिद्धी जाल्ली कसल्या म्हळ्यार हाजी पूर्वाचे तागेले जन्म पूर्वाजन्म पुराय ओटू जावन आध्यात्मिक साधनेन तो मुखार येयलो तो तशी हांगा तो कितली दृढ मन कितली भयनातील तो तपस्या करता आमकां एकादशी करतना आजी सकाळ दुखून पाय सकाळ ते कसली खायना अशी कशी बसची देवा म्हूण सांगून आलोचन जावन केन्नाय नातील चड बुक ते दुस दृढ मन नातील ते
मागीर नेवन असं कसं न्ही हांव नेवन सांगचें कसं न्ही म्हण म्हाका डायबिटीस आसा म्हाका पोट्टाक खायना अशें बश्शें जायना मात ती गुंता म्हूण बदल जायना न्ही म्हळ्यार तें करचे वेळा कर न्ही आतां एकादशी कोरू का अशें जाल्यार त्या दनपुर एकादशी म्हळ्यार निर्जलस माधव तत्वाचे मस्त विचार करीन येशिल्लो हांवें न्ही उपास करचे उपास म्हळ्यार कसलें आमगेलें खावन जेवनू एकादशी हें खावन एकादशी जाल्यार तें कसलें खायना नाशी निर्जल करतल जनसाची फलाहार करून करतल जनसाची केवल दूध पित्तल जनसाची हें पुरें कळतनच पळय आंगान तो रोगाचे रोग पुरे भरून जाला कांय करूं जायना जाल्यार कितले प्राप्ती तितले लभ्य म्हणले न्हू देवान कसं दिला तितल्यान भितर कसं की आमकां जेवची तसल आमी कोरका तसल परिस्थितीक आमी येवन पावल्यांची जाल्यार तेंच म्हणलेलें सम प्रयेरी सम हाजे वेळार आमकां मार्गदर्शन आशिल्लें जाल्यार साधन पळय जाल्यार कोणाल साधना जिवनांत कितली जेवका हें मागीर परमात्माल पूर्व निर्धार न्हय जाल्यार त्याच लेकचें ताका समजावन कसं की एक मन आमकां दिल्ली न्हय देवा म्हूण लेखून आमी मनान आसुयेत त्या धैर्य आमकां फुलात इतले प्रेयर्नातील धैर्य परमात्मान ध्रुवाक 5 वर्सार दिला नारदू सांगता तपस्वी म्हळ्यार तुका रान्ना कोणें रांदप करून दिनाची थंय फल न्ही मेळटा तें खावका तुवें तें खावन थंय मेळ्ळेलें उदक न्ही पिवन बूक जेत्तना तपस्या तें खावन पिवन तपस्या करून वापस बैसुका जायत म्हणटा तो मागीर नारद सांगता सुरवे म्हयन्यांत तूं फल खाल्ल्यार व्हड न्ही मागीर हळू हळू हळूची फल सोडका पाल्लो खावका जीव पाल्लो तें सोडका सुको पाल्लो खावका मागीर उदक मात्र पिवका मागीर उदकय सोडका श्वास मात्र खावका श्वास मान घेवचे मागीर वायू भक्षण म्हणटाचे मागीर तेवय सोण श्वासांनी निरोध करून समाधी स्थिती वच्चा जाता म्हण जाल्यार तुका परमात्मा पळोवच्या मेळटा पळय ह्या पुरे ध्यान योगांत न्ही सांगिल्लो विशय तो जायत म्हणटा धैर्यारी वत्ता तपस्या करता ताका मधुवन म्हूण म्हळेल कडेन मस म्हणटा नारद तें सोदून वता तो थंय बसता थंय तपस्या करता नारदान सांगिल्ले वरी एकक त्याग करता त्याग करून कडेर म्हणटना श्वासूय त्याग करून समाधी स्थिती वचून परमात्मा पळयता पळय कितली धैर्य जावका तशीच आतां हे अभय म्हूण म्हळेल विशय कळ्ळो आमकां धैर्य म्हूण जाल्यार हे भय्य नातील राबचें म्हूण तरी भय्य म्हळ्यार कसलें त्या वय पळोवका न्हय हें भय्यांतूय दोनी नमने भंय आसा पळया समालोचन करे भितर एक भंय जेवचें म्हूण आसा बाह्य भंय म्हूण आसा आंतरीक आनी बाह्य कसं न्ही चारांगेल भंय आसता कोणें दरोडेखोर आमकां मारता बे म्हळ्यार भंय आसता विषजंतू क्रूर प्राणी हे पुरे बाह्य भंय ध्रुवा आसुका जालेले आत्तां आमी सांगचें कसं न्ही म्हूण बाह्य भंय म्हळ्यार आमकां दैहीक जावन कसले तोंदर जातवे दैहीक जावन कसले घाय न्ही जातवे खंय आमी मरतावे शरिराक कसले दूख जातवे असल पुरे भंय बाह्य भंय म्हूण येता इतक ते बाह्य भंय चड जेवचे शरिरा वयरचे शरिरा वयरचे मोह हें हें मेगेलें म्हूण म्हणलेलें मोहान आमकां हे पळय भंय तें शरीर राखून घेवचें जाता की ना पेटू जातकी कसली जातकी खंय तरी म्हूण म्हळ्यार प्रायर आशिल्लें चेडूं पळया तोंडार एक 5 मुडी चड पडली म्हूण जाल्यार कितली एक नमने तळमळ येताच म्हळ्यार भायर वचची नाकशी तें राबू थंय खंय वचनाची कसले फेस कसल भंय तें पुरे सामान्य ते वेळार येवचें हें फुडें आमगेले सनपणेर अशी ब्युटी कॉन्शियस म्हूण नाशिल्लें आतां हें पुरे चड हांव पळयता त्या प्रयेचे चेडवांक मुडीम जाला म्हूण सगळो दीस ताका सारकें तापून बसचें वखद करचें डॉक्टराले वचचें कसं की एक पार्लराचें आमकां तांणी कसं की पटी सांगून हांगेले दुड्ड घेताची तें पील करचें की हील करचें की म्हाका म्हगेले कस्टमर्स ಸ್ವಲ್ಪ वड्डील चेल्यो न्ही आसता पळय हांव सोलवटू येतात आनी तांणी पुरे तेचें सांगचें ट्रिटमेंटाचें कलील म्हाका दिसचें म्हूण आमी कसलें उलोवचें ना तें जवो हें बाह्य भंय म्हूण येता प्रती एक हे पुरे भंय खंयचे निमती जेवचें त्या शरिरा वयरचें मोहान न्हय जाल्यार केन्ना आमकां तें ज्ञान प्राप्त जाता पळय हें शरीर एक न्ही एक दीस आमी सोडून वच्चेची आमगेलें न्ही हें आमगेलें न्ही बडेगरा वयर कोणा मस्त व्यामोह आसता कोणें एक दांतुली एक मनीसू मेगेल न्ही नातल्यार मेगेले यजमानाल घरये पाप बाड दिता जाल्यार ताणें चंद करून दवरलेलें आमी कसलें वायट करचें म्हूण तेंची बडेगरा वयर मोहनातील जन आमगेलें न्ही तें तागेलें म्हणलेलें जन पळया मेळ्ळेलें वणटी आनी मारून मेळ्ळेलें लांबोन तांकां जाय जाल्यार तशें अल्ट्रेशन करून घर वायट करून वतना पुरे निकळान वताची ती वणटी प्लास्टरींग वता की कांय दुखी ना तांकां इतें म्हळ्यार तांगेलें घर न्ही तें
जिवनांत आमी तशी करच्याना म्हणजे ती चुकी जाता लौकीक जिवनांतू कोणाकी बाद दिल्ल्या जाता परपीडशी जाल्यार आध्यात्मीक जिवनांत आमगेल शरिरा वयर त्या तशी मोहनाशी राबुका निर्मोह जावका आमी तशी जावका भाड्यागर अशी ह्या शरिरा वयरचे मोह कोणा आस तांकां भंय नाश जायना भर्तृहरीन एक सुभाषित सांगला भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपभयम रूपे जरयाद भयम शास्त्रे वादभयम गुणे खलभयम काये कृतांताद भयम सर्वे वस्तुभयावहम वैराग्य भुवींद्रणां वैराग्यमेव अभयम म्हणून म्हळ्यार भोगे रोग भयम म्हणालो सूख भोगतना रोगा भंय जाता की आमकां रोगा भंय मस्त खाता मस्त जेवता हें भोगता त्या भोगता कसले रोग येता की म्हूण म्हळ्यार भंय जाता कुले च्युती भयम कुलीन जन म्हणटाचे सत्कुल प्रसूत जन म्हणटा तांकां खंय आमगेल संतान आमगेले घराचे जन ते कुलाचे एक नामाक कळंक हाडतावे पतन जाताचे असल भंय काय तांकां मित्ते द्रप भयम मस्त दुड्डू ओट्टू गेल्लो म्हणजे गव्हर्मेंटाचे टॅक्साचे जावो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटाचे आतां फुडें रायाल विते नृप भयम मस्त ओट्टू कोन्न बोले रायाल भंय तूं कंदाय बांदिनी इतलें ओट्टू गेल्ली कशी तुगेल्या की मेगला पशी चड संपत तुगेल्या आस म्हणून राय सांगता की म्हूण म्हणलेलें ते भंय निपोवन दवरचें शिल्पळे आतांय करताचे आमी टॅक्स निपोवन दवरच्याक टॅक्साच्या कळना अशी जावो रुपे जरयाद भयम रुपाक मंतारपणाचे भंय जरयाद भयम रूपे जरयाद भयम शास्त्रे वाद भयम शास्त्रांतू कोण शास्त्र पुरे कळलेले जनस कोणाक पांडित्यस तांकां वादी जनाल भंय खंय तांणी वाद केल्ले आमगेले त्या वादाक प्रतिवाद करचे तसल पुरे उडक आसत की ना आमकां तसल पुरे भंय गुणे खल भयम सद्गुण कोणा आस तांकां दुश्टांगेल भंय इत्या म्हळ्यार पळय सद्गुणाच्यांक दुश्टान येवन तांकां मारले रे वापस मारूं जायना वय बाय तांणी सवले हांकां वापस सवचें जायना तांणी कसं की हांकां अपाय केल्यार वापस तांकां कसं की करूंक हांच्यान जायना इत्या म्हळ्यार हांगेल्यान तूं तें गुण ना म्हणटन तांणी केन्नाय दुश्टाले दुखून दुरसची लायक म्हूण लेखून दुरस्ताची तशी सद्गुणाची जनांक दुर्गुणी जनाल भंय काये कृतांताद भयम म्हळ्यार काये कृत अंताद भयम शरीर शरीर शरिराक वयर कितले मोह आसता म्हळ्यार यमाल भंय खंय केन्ना मरण येता की केन्ना मरण हें शरीर मरता न्हय म्हूण म्हळ्यार भंय खंय सर्वे वस्तू भयावहम भुवी नृणाम सर्वे वस्तू भयावहम हे भुंयचेरी मनशांक कसं कसं असं ताजी पुराय निमती भंय आसता खंय वैराग्यमेव अभयम वैराग्य मात्र एक अभय दिवची तसलें म्हळ्यार वैराग्य मात्र निर्भय जावन आसची तसलें कितली चंद सुभाषित पळया भर्तृहरीले सम मनन करची तसलो विशय हें पुराय आमी जिवनांत करची तसलें ताणें सांगला भोगताचे कसले रोग येतवे खातना अजीर्ण जातवे म्हळ्यार भंय कळवे कसले एक सूख भोगतना हाजे निमती कसले शरीर अपाय जातवे म्हळ्यार भंय चांग कुलाचांक मर्यादेचे भंय दुड्डशील जनाक टॅक्साचे भंय मस्त रूपशील जनाक मंतारपण येयलें मेगेल रूप वत न्हय म्हळ्यार भंय हें जाल्यार आमी पुरे पळयता आजी मंतारी म्हणून घेवचें कोणाकय कुशी ना आजी आमी मनशे कसं मंतार जाल्यार इते फुडें आमगेले चेडवान पुरे आमी पुरे मामा बापा म्हणले कुडले आमगे दोळे जरा पिकल केसाचे दांत नातिले पुरे आतां दांतू ना शिजवचें ना केसो पिकूक ना कसलेय ना ताजे नंतर योगा आनीक दुसरेक म्हूण फिट एंड फायन कळवे तशी इत्याक ह्या भंय आमकां वार्धक्य चरमार मीरी पडतवे हें ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ आरोग्य राखून घेवचे खातीर हें पुरे करेक्ट आरोग्य ना नसल्यार कसलेय करूं जायना शरीर माध्यम खलु धर्म साधनम आमी कोणाकय डिपेंड जावचें नज अनेक म्हळ्यार शरीर सुस्थितीर असल्या मात्र आमी परमात्माला ध्यान करीत ह्या एक करेक्ट सिद्धांत ना म्हणा जाल्यार ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ हांगा रेदी मीरी पडल्यार तोंडार रेदी मीरी पडल्यार ते कस की फेस लिफ्ट करचे काही फेशियल्स म्हणून पार्लराक वचून फेशियल्स करून चर्म वग्गी वार्धक्य जावचें हें पुराय कोण आमगेले वयरचे मोगार आसता
नवे ताजे पशी तांग तांगेल फायद्या खातीर तांतांनी आमकां एक पंत पार्लराचें आमकां पुरो मस्त जेन्ना पळोवचें मागीर शोर जाल्ले त्या ट्रिटमेंट हेअर ट्रिटमेंट डॅन्ड्रफ ट्रिटमेंट पिंपल ट्रिटमेंट आनी तांगे गेल्या की दुड्डू तांणी घेतरस हे कसली बिल ना लायक मेस्मरायज करून सोडता पळय तुका ह्या सायडा कल येना ही कन्नडी पळयतना कल नातला बरी दिसता बरी कल आसता तोंडार जेवो त्या परे विशयी तांग तांगेल पर्सनल जेले सांगिलें रूपाक वार्धक्याचे भंय आस म्हळेल खंडीत कोणाक मस्त सकडी शिकून आसताची तांकां वादिले भंय खंय कोण मेगले वादा येतकी प्रतिवाद करूं जतकी ना की तशी चंग जनाक वायट जनाले भंय शरिराक मरणाचे भंय कळवे सुरवेक प्रायर आसतना भंय आसना मरणाचे प्राय जता मंतारपण लागीं येता आनी मगी मरता कितकी आमी आनी केदन मरता की मागीर उलोच आस पळय कोणाला एक मरण जालें कसले शाश्वत न्ही नमे आजी तान्नी पाय आमी जाल्यार कोणा जाल्यार परमात्माले ध्यान असल्या मात्र यमान लगे तर निश्चिंत रस्ताच के ध्यानातला यमान लगे विच कळत की भिताच के तन्ने जवो तशी सर्वे वस्तू भुवींद्रणाम भयावहम हंग पूराय भयची भयनातील कसले ना प्रति एक सुख भोगतन भयच दुःख भोगतन भयच नव आता हे सुखा विशयी जालो दुःख भोगच्याक त्यावेळी भयन जाता आमी देवाला कसं निमगुचे म्हाका कसले दुःख दिव नको देवा म्हाका सुख दी देवा म्हण निमगुचे सुख दिवचे तसल कसले आमी केला वे ते आमकां गोत्तसना जवो हे पुरे बाह्य भय जाल्लींचे आनी केलो आंतरीक भंय आस जाल्यार हे आंतरीक भंय केलो आमकां चांगवटेन घेवन वता बारी एक निर्धारा विशय यो चांगवटेक वती आंतरीक भंय खंयचे पळय आंतरीक भंय कसले म्हाका हांव ब्राह्मण म्हाका आवत ग्रहस्थाश्रम संन्यासाश्रम कसले जेवो मिगेले एक कुटुंबस परंपरस हक्क पूरे अनुगुण जावन म्हाका चोलू जतकी ना देवा मिगेल निमती हे मिगेल वर्ण आश्रम मिगेले कुल कुटुंबाक कसले च्युती जत्वे म्हणलें एक भंय आसल्यार मनशांक आंतरीक भंय असले तो चांग वाटेन वता तागेले धर्म चुकना अशी पळोवन घेता तो तागेले कुलधर्म चुकना अशी पळोवन घेता तेची परमात्मान कसलच कडी कुकर्म म्हणून सांगला ते आम्ही करना नशी जावका या पुरे आंतरीक भयान तूं येता आजी समय जाल्ले तशें हांव ह्या आंतरीक भयांचे विशय कसले म्हूण म्हळ्यार फायच्या दिसाक सांगता फायच्या दिसा पळया आजी सांगिले गीतामृतधारेचे नम अध्याय काढला दैवासुर संपद विभाग योग चिंतन कोरका जाल्यार लोची एक अध्याय यो ते सर्व विषयो मिगेल करीन सांगाईल परमात्मान तागेले चरणारविंदा गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।